आज काही नाश्ता बनवला नव्हता. काल DMartमधनं ब्रेड आणले होते, तेच खायचे होते. तर इथे ना मस्त चहा बनवून घेतली. चहा, ब्रेडचा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आहे ना लगेच स्वयंपाकला लागली होती. लवकर स्वयंपाक बनवून घेतला होता, कारण आज मला लाडू बी बनवायचे होते त्याच्यामुळे. तरी त्यानं सगळा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि स्वयंपाक मी बनवत होती तेवढ्यामध्ये ना त्यांनी तिकडे ना सगळं खारीक फोडून घेतली होती. खारीक फोडायचं राहिलं होतं म्हटलं, त्यांना म्हटलं, "तुम्ही फोडून द्या." त्यांनी सगळ्या खारीक फोडून दिल्या आणि थोड्याच टाकायच्या होत्या मला, कारण लाडू काही जास्त नव्हत्या म्हणून मी थोड्याच आणल्या होत्या. तर ते खारीक फोडत होते तेवढ्यामध्ये स्वयंपाक बी बनवून झाला. आता लगेच जेवणं करून घेतले आणि भांडे राहिले होते घासायचे. म्हटलं पहिले ना काजू बदाम मिक्सरमध्ये बारीक करून घेते, कारण परत किचन ओटा खराब होऊन जातो त्याच्यामुळे. तर इथे ना सगळं मी बारीक करून घेतलं होतं आणि डिंक बी टाकला होता. डिंक ना मी सकाळीच फ्राय करून घेतला होता आणि सगळं बारीक केलेलं सामान ना एवढा होता साईडला ठेवून दिला आणि खोबऱ्याचं किस रेडीमेडच मागवलं होतं म्हणून त्याचं काही टेन्शन नव्हतं, फक्त टाकायचंच होतं ते. तर आहे ना सगळं दळून घेतलं आणि त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि किचन ओटा सगळा क्लीन करून घेतला. म्हटलं आता लगेच ना पीठ भाजून घेते. तर इथे ना लगेच पीठ भाजून घेतलं होतं मी लाडूसाठी. सगळं पीठ ना सोबतच भाजून घेतलं होतं, कारण माझ्याकडे ना मोठी कढाई आहे त्याच्यामध्ये सगळं मळून गेलं होतं. तर ना सगळं पीठ भाजून घेतलं. त्याच्यानंतर फॅनच्या खाली ठेवून दिलं होतं थंड व्हायला. आता ना थंड झालं होतं, म्हटलं आता पटकन लाडू बांधून घेते. आणि हे ना पीठ 1 किलो होतं आणि 1 किलो पिठाचे ना एवढे काही लाडू झाले होते. चला मग आज सोडू मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.